ही माहिती आपल्यापर्यंत आणली आहे माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टने. नमस्कार. आज आपण एका खास दुनियेत जाणार आहोत. अशी दुनिया जिथे धातूचे तुकडे वितळवून एकजीव केले जातात. हो, बरोबर ओळखलत. आपण पाहणार आहोत वेल्डरचे टूलकिटमधली अवजारं आणि त्यामागचं तंत्रज्ञान. कधी विचार केलाय की दोन मजबूत स्टीलचे तुकडे असे कसे जोडले जातात की ते एकच वाटावेत? हाच प्रश्न आपल्याला वेल्डिंगच्या जगात घेऊन जातो. खरं तर हे आजच्या जमान्यातलं लोहार कामच आहे, नाही का? तर सुरुवात करूया इलेक्ट्रिक आर्क टूलकिटपासून. नावच सांगते शक्ती आणि अचूकता. या पद्धतीत काय होतं तर उच्च ऊर्जेच्या विद्युत प्रवाहाचा वापर केला जातो. म्हणजे एका शक्तिशाली पण नियंत्रित विजेच्या झटक्याने धातू वितळवला जातो. हे बघा, हे आहे इलेक्ट्रोड होल्डर. याला वेल्डरच्या हाताचा विस्तारच म्हणायला हरकत नाही. याच उपकरणाने वेल्डिंग रॉडला अगदी अचूक दिशा दिली जाते आणि याच ठिकाणी ती शक्तिशाली इलेक्ट्रिक आर्क म्हणजे विजेची एक नियंत्रित ठिणगी तयार होते. आणि आता हे पाहूया. हा आहे अर्थ क्लॅम्प. दिसायला साधं असलं तरी याचं काम खूप महत्वाचं आहे. हे उपकरण शक्तिशाली इलेक्ट्रिकल सर्किट पूर्ण करतं. सोप्या भाषेत सांगायचं तर हे एका ग्राउंड वायरसारखं काम करतं. याच्याशिवाय सर्किट पूर्णच होऊ शकत नाही आणि ते सुरक्षितही राहत नाही. पुढे आहेत वर्क केबल अटॅचमेंट्स. ह्यांचं मुख्य काम काय तर विद्युत प्रवाहाची मजबूत पकड मिळवून देणं. ही जोडणी जितकी घट्ट आणि पक्की असेल ना, तितकाच तो इलेक्ट्रिक आर्क स्थिर आणि जास्त प्रभावी बनतो. म्हणजे सगळा खेळ या कनेक्शनचाच आहे. आणि ही बघा वेल्डिंग केबल. हिला आपण एक हेवी ड्युटी जीवनरेखाच म्हणू शकतो, कारण यातूनच तो सगळा विद्युत प्रवाह वाहून नेला जातो. यावरचं जे जाड रबराचं आवरण आहे ना, ते फक्त टिकाऊपणासाठी नाहीये, तर वर्कशॉपच्या खडतर वातावरणात सुरक्षितता देणं हेही त्याचं एक महत्वाचं काम आहे. आता जरा या तक्त्यावर नजर टाकूया. इथे केबलची लांबी, तिची जाडी आणि विद्युत प्रवाह वाहून नेण्याची क्षमता या तिघांचं नातं अगदी स्पष्ट दिसतंय. बघा, अंतर जितकं जास्त तितकी जाड केबल लागते. असं का? कारण जास्त अंतरावर वीज नेताना ऊर्जेचा अपव्यय होतो आणि तो टाळण्यासाठी जाड केबल गरजेची ठरते. ठीक आहे, तर आत्तापर्यंत आपण विजेबद्दल बोललो. आता थोडं रसायनशास्त्राकडे वळूया. ओळख करून घेऊया ऑक्सिफ्यूल गॅस रिगची. इथे विजेऐवजी नियंत्रित आगीच्या ज्वाला वापरून धातू जोडला जातो. आणि ही आहे त्याची संपूर्ण ट्रॉली. याला गॅस वेल्डिंगसाठी एक चालती फिरती कार्यशाळाच म्हणता येईल. यात सगळं काही आहे. सिलेंडर, रेग्युलेटर, होसेस आणि अर्थातच टॉर्च. सगळी यंत्रणा एकाच जागी. ह्या प्रणालीत दोन मुख्य गॅसेस आहेत. हा मरून रंगाचा आहे ॲसिटिलीन सिलेंडर, म्हणजे आपलं इंधन. आणि हा काळ्या रंगाचा आहे ऑक्सिजन सिलेंडर, जो आगीला भडकवून प्रचंड उष्णता निर्माण करायला मदत करतो. आणि हो, हे जे रंगांचे संकेत आहेत ना, ते सुरक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत. आता बोलूया रेग्युलेटर्सबद्दल. हे या संपूर्ण सिस्टीमचा मेंदू आहेत असं समजा. यांचं काम काय तर सिलेंडरमधला जो प्रचंड दाब असतो त्याला नियंत्रित करून अगदी योग्य दाबाने गॅस टॉर्चपर्यंत पोहोचवणं. प्रत्येक रेग्युलेटरवर हे असे 2 गेज दिसतील. एक आहे सिलेंडर प्रेशर गेज. तो आपल्याला सांगतो की टाकीत गॅस किती उरलाय. आणि दुसरा आहे वर्किंग प्रेशर गेज. हा दाखवतो की टॉर्चकडे नक्की किती दाबाने गॅस जातोय. म्हणजे नियंत्रण आणि सुरक्षितता दोन्हीसाठी हे गेज खूप महत्वाचे आहेत. पण थांबा जरा, एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. या गॅस रेग्युलेटर्समध्ये एक अप्रतिम असं सेफ्टी फीचर लपलेलं आहे. इतकं हुशारीने डिझाईन केलेलं की ते आपल्या डोळ्यांसमोर असूनही पटकन लक्षात येत नाही. आणि ते वैशिष्ट्य समजून घेण्यासाठी आपल्याला आधी लेफ्ट हँड थ्रेड म्हणजे काय हे बघावं लागेल. हा एक खास प्रकारचा स्क्रू असतो. सामान्य स्क्रू आपण घड्याळाच्या दिशेने फिरवून घट्ट करतो, बरोबर? पण हा त्याच्या अगदी उलट, म्हणजे घड्याळाच्या उलट दिशेने फिरवल्यावर घट्ट होतो. तर मग याचं महत्त्व काय? बघा, ऑक्सिजनचा जो रेग्युलेटर आहे त्याला सामान्य राईट हँड थ्रेड असतो. पण जो ज्वलनशील ॲसिटिलीन गॅस आहे त्याच्या रेग्युलेटरला मात्र खास लेफ्ट हँड थ्रेड दिलेला असतो. आणि या एका साध्या आपण हुशारीच्या डिझाईनमुळे काय होतं तर चुकीच्या सिलेंडरला चुकीचा रेग्युलेटर बसवणं शक्यच होत नाही आणि त्यामुळे एक मोठा संभाव्य अपघात टाळला जातो. हे चित्र पाहिलं की ती साधी पण जबरदस्त कल्पना आणखी स्पष्ट होते.
ॲसिटलिन फिटिंगवर दिसणारी ही छोटीशी खाच बघितली का? हीच लेफ्ट हँड थ्रेडची ओळख आहे. म्हणजे धातूमध्येच तयार केलेली ही एक फुल प्रूफ सुरक्षा आहे. कमाल आहे नाही का? या सगळ्यावरून एक गोष्ट तर नक्कीच लक्षात येते. वेल्डिंगची उपकरणं ही फक्त साधी अवजारं नाहीत. यातल्या प्रत्येक घटकामागे एक विचार आहे, एक विशिष्ट हेतू आहे. मग ते विजेचं सर्किट असो किंवा गॅसचं नियंत्रण. प्रत्येक गोष्ट अचूकतेसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षिततेसाठी बनवली गेली आहे. तर ही झाली सगळी उपकरणं, अवजारं. पण एक क्षण विचार करा, एक कुशल कारागीर या सगळ्याच्या मदतीने काय काय अद्भुत गोष्टी निर्माण करू शकतो. या साधनांच्या पलीकडे एक अख्खं जग आहे, कारागिरीचं, कलेचं, जे फक्त घडण्याची वाट पाहतंय.